उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर चंद्रकांत पाटील हे दिनांक 16 व 17 जुलै रोजी पंढरपूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा याप्रमाणे: मंगळवार दिनांक 16 रोजी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आगमन व राखीव सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री महोदयांसोबत आषाढी एकादशी निमित्त कृषी पंढरी विशेष कृषी महोत्सव उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, सायंकाळी 4:15 वाजता शासकीय वाहनाने विश्रामगृहाकडे प्रयाण, मुख्यमंत्री महोदयांसोबत पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रम समारोप सोहळ्यास उपस्थिती, स्थळ शासकीय विश्रामगृह, सायंकाळी 5 वाजता विविध शिष्टमंडळे लोकप्रतिनिधी यांच्या भेटीसाठी राखीव, स्थळ शासकीय विश्रामगृह पंढरपूर. 17 जुलै रोजी मध्यरात्री 2:10 शासकीय विश्रामगृह येथून विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे प्रयाण, मध्यरात्री 2:20 मंदिर येथे आगमन आणि मुख्यमंत्री महोदयांसोबत आषाढी यात्रा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेस उपस्थिती. पहाटे 4:30 वाजता मुख्यमंत्री महोदयांसोबत देववृक्ष सुवर्णपिंपळ बीज प्रसादाचे प्रातिनिधिक स्वरूपात वारकऱ्यांना वाटप आणि माहिती पत्रकाचे विमोचन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी सोयीनुसार शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आगमन आणि राखीव. 9 वाजता सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या भेटीसाठी राखीव. सकाळी 9:30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने चंद्रभागा बसस्थानकाकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री महोदयांसमवेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रभागा बसस्थानक आणि यात्री निवास इमारतीचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ चंद्रभागा बसस्थानक. सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री महोदयांसमवेत तुळशी वृंदावन लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ सावरकर पुतळ्यामागे. 11:15 वाजता मुख्यमंत्री महोदयांसोबत राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन भूमिपूजनास उपस्थिती, स्थळ श्री संत गजानन महाराज संस्थान. 11 वाजता मुख्यमंत्री महोदयांसोबत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राज्यस्तर अंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचे भूमिपूजनास उपस्थिती, स्थळ लिंक रोड कर्मयोगी शाळेकडे जाणारा मार्ग. सकाळी 11:15 वाजता मुख्यमंत्री महोदयांसमवेत स्वच्छ वारी निर्मळ वारी कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थिती, स्थळ पंचायत समिती पंढरपूर. आणि सकाळी 11:30 वाजता पंढरपूर येथून शासकीय वाहनाने पुण्याकडे प्रयाण. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.